जालन्यात सिटी बससाठी 30 इलेक्ट्रिक बसची मागणी महापौरांच्या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव. आज दिनांक 7 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्यानं शहरात सिटी बस सेवा सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याची माहिती माजी आमदार तथा भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे. काल झालेल्या जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर नगरसेवक अक्षय गोरंट्याल यांनी आक्रमक भूमिका घेत जालना शहरात सिटी बस सेवा सुरू करण्यासाठी किमान 30 इलेक्ट्रिक बसची आवश्यकता असल्याचा मुद्दा सभागृहात मांडलाय. या संदर्भात जालना महापौर वंदना मगरे पत्राद्वारे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जालना शहरासाठी सिटी बस सुरू करण्याची विनंती करण्यात आल्याची माहिती माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे. सेठ अक्षय भैया गोरंट्याल यांनी एक चांगला प्रश्न उपस्थित केला की जालना शहरात 30 ते 35 बसची आवश्यकता लागणार आहे सभागृह आपलं जालना शहरामध्ये आणि मास्टर नाटकाचा प्रश्न उपस्थित प्रलंबित आहे. प्रश्न शासनाने एक नवीन योजना काढली राष्ट्रमाता जिजामाताच्या नावाने एकूण 300 बस घेणार आणि ते इलेक्ट्रिक बस आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला त्यांना देण्याची त्यांची तयारी. तर आम्ही मुख्यमंत्र्यांना सन्मान्य महापौर यांच्या पत्रावर लेटर दिलं सर की आम्हाला 30 बसेस तुम्ही महानगरपालिकेला द्या, कारण आता जालना शहर फार मोठा झालेला आहे आणि महानगरपालिका झाल्यानंतर परिवहन विभाग एक आमच्याकडे आलेला आहे. त्या परिवहन विभागाला सध्या आमच्याकडे काही नाही, म्हणून ते फक्त कमिटी येते. त्या बसेसमध्ये एक डिमांड आम्ही ते केलेलं आहे. काल अक्षय गोरंट्यालने पण त्याबद्दल सभागृहात विषय काढले. आणि दुसरा आपला जे 72 मध्ये जे आपला नाट्यगृह झाला होता त्याला डिसमेंटल करून नवीन नाट्यगृहासाठी 30 कोटी रुपयाचं पण आम्ही एक मूलभूत सुविधामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. त्यांनी दोन्ही पत्रावर UD6 नावाने केलेली आहे आणि तसला प्रस्ताव मग जालन्यात आल्यानंतर मग हे सर्व काम